जरिता संवेद कला स्वादिता प्रेमामोद सुसारहित निरता स्वानंदुरारिता ब्रह्मादि फलोग पुष्प जनिता नंदादि सारजिता चतुरा गमयोग शास्त्रा दिवसिता न कळे परात्मा लोके विमीमते लवाल्प विवेक अंसे वनीन सर्व विषया कुलकर्म सत्तु त्रापि तु सुरनरा स्तवनीय सर्वा जीवा स्वभाव गुण सिंधुना वरितापे जीवा मनासि रसना श्रवणा कदापि नाहि पवित्रपनो कथितो मनोनि जो सर्वशक्ति निधि के वण सौख्यदाता स्वानंद उदर ततो भवकार्यहन्ता ब्रह्म मुख्य विबुधा न कले समस्ता स्वच्छन्दलीयस कृपा प्रकटे स्वभक्ता गंगा तटे विपुल दक्षिण भाग देशे लोकाभिधाननगरी वरराजहरी गच्छावशेयति मुनि स्वरवेशधारी श्रीमन्त चक्रधरराजकरी स्वभक्ति नागाम्बिका मुनिवरे स्वरवानराधे भक्ति सदा सगुणी परिवारिदानो वेळे कृपा गुणवशे गहना पवित्रा प्रेमामृता प्रतिदिनी शुभचित्रलीला जो सर्वदा सुगमने स्मरता सुकर्णे आई कथा सुवदने कथिता त्रयासी सौख्यदा सकलताप पूळा प्रहारा जीवा मनोनि कथिता वचना पवित्रा प्रातः प्रहर समये प्रभु पहुळे लोका करी परिकरे सकृते सुनाने नागाम्बिका सुजगरा करुणे प्रणामो लोकानो प्रतिपदी मदमेळवीति बीजे करे नर नटे सुपरिश्रयासे नागाम्बिका तव करी सुखपात्रमुक्ता नागार्जुना निज हृदे परचक्रपाणे देवी
रचे शयनासनाते अंगोनी पैदव परे शनीजासनाए ध्यानस्थनिश्चल आसे तव नागमापा पूजेतु चिंतन सदा फलकाय कीजे सांगे कृपानिधि गुरु प्रभु ताडनाते कीर्ति सदा सकल जीवाई सचिंता सूर्योदये नवलगो नर राजलीला उष्णोदके सुगुरुला करिजे परेश नागांबिका चरण धुनि निदाम्बरांसे निर्जरान पविजे कवने प्रकारे बाळी मनोहर टिळा मिरवे सुहावा पंचार्तिया परिकरा वरि धूपयुक्ता नागांबिका परम सात्विक भावयुक्ता साष्टांग पूर्वक नमास करणोपचारे कर्पूर मिश्रित विडा मिरवे सुवाक्त्रे ज्ञानोत्तमा प्रतिसुमंडलिके स्वदासे ऐसा सुपूर्जित परिस्थित आसने जो कै मनोहर जगे नयने पवित्रो इति प्रातः काल पूजा अवसर संपूर्ण शुभम भवतु अथ प्रथमोऽध्यायः धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः संजय उवाच दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा पश्येतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं च अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधि दुष्टकेतुश्च कीतानः काशीराजश्च वीर्यवान् युधामणिश्च विक्रान्त उत्तमौदाश्च वीर्यवान् अस्माकं तु विशिष्टाये तान्निबोधद्
द्विजोत्तमा भवान् भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिञ्जयः अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् अयनेषु च सर्वेषु यथा भागम् अवस्थिताः तस्य संजन्यन हर्षं कुरु वृद्ध पितामहः ततः शङ्खाश्च भैर्यश्च पनवानकगोमुखाः ततः श्वेतैर्हैर्युक्ते महति चन्दने स्थितौ पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः अनन्त विजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः काशश्च परमेश्वासः शिखण्डी च महारथः द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशः पृथिवीपते सघोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि वेदारय अथ व्यवस्थां दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः ऋषिकेशं तदा वाक्य मीदमाह महीपते यावदेता निरीक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान् योत्स्यमानान् वेक्षेऽहं ययेतेऽत्र समागताः संजय उवाच एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत भीष्मद्रोणा प्रमुखतः सर्वेषां च महीक्षितम् तत्रापश्यत् स्थितान् पार्थ पितॄनथ पितामहान् परशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि कृपया परयाविष्टो विषीदन्निदमब्रवीत् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदध्यते
दह्यते निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च येषामर्थे काङ्क्षितन्नो राज्यं भोगा सुखानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन निहत्ते धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्या जनार्दन तस्मान्नरः वयं हन्तुं धार्तराष्ट्रान् स्वबान्धवान् यद्यपेते न पश्यन्ति लोभोपहत चेतसः कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मः सनातनः अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुषन्ति कुलस्त्रियः शङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः उत्सन्न कुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन अहो बत महत् पापं कर्तुं व्यवसिता वयम् यदि माम प्रतीकारम् अशस्त्रं शस्त्रपाणयः संजय उवाच एवमुक्त्वार्जुनः सङ्ख्ये रथोपस्थ उपाविशत् श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कृष्णार्पणमस्तु। अथ द्वितीयोऽध्यायः। संजय उवाच तं तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् श्रीभगवानुवाच कुतस्त्वाकस्मलमिदं विषमे समुपस्थितम् वेद्यमास्मगमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते अर्जुन उवाच कथं भीष्ममहं सङ्ख्ये द्रोणं च मधुसूदन गुरून् हत्वा हि महानुभावान् श्रेयो भोक्तुं वैक्ष्यमपीह लोके
तद्विद्मः कतरन्नो गरीयो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः कार्पण्यदोषोपहतः स्वभावः पृच्छामि त्वं धर्मसम्मूढचेताः नहि प्रपश्यामि ममापनुद्याद्यच्छोकमुच्छोषणमिन्द्रियाणाम् संजय उवाच एवमुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परन्तप समुवाच ऋषिकेशः प्रहसन्निव भारत श्रीभगवानुवाच अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे नत्वेवाहं जातु नासं न त्वं नेमे जनाधिपः देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा अनाद्ययनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः विनाशिनं नित्यं ययनामजमव्ययम् यं वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णन्ति नरोपराणि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः छेद्योऽयमदाह्योऽयम् अक्ल्योद्योषोष्य एव च अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते तथा चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतम् जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्मामृतस्य च अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम् आश्चर्यवत् वदति तथैव चान्यः देहि नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत स्वधर्ममपि चावेक्ष न विकम्पितुमर्हसि तुच्छया चोपपन्नं
स्वर्गद्वारम् अपावृतम् सुखेन क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम् अथ चेत्त्वमिमं धर्म्यं सङ्ग्रामं न करिष्यसि तथा स्वरणमित्रा हित्वा पापमवाप्स्यसि अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययम् सम्पादितस्य कीर्ति मरणादतिरिच्यते भयाद्रणादुपरतं मंशं ते त्वं महारथा येषां च त्वं बहुमतो भूत्वा यस्यासि राघवम् अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यन्ति तवाहिताः हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महिम् दुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ एषा ते विहिता साङ्ख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नन्दन यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्ते विपश्चिताः कामात्मानः स्वर्गपरा जन्म कर्म फलप्रदाम् भोगैश्वर्य प्रसक्तानां तया पाहृतचेतसाम् त्रैगुण्ये विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन यावानर्थ उदपाने सर्वतः सम्प्लुतोदके कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन योगस्थ कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय गुरेण ह्यावरं कर्म बुद्धियोगा धनञ्जय बुद्धियुक्तो दहातीह उभे सुकृत दुष्कृते कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः यदा ते मोहकलिलं बुद्धिर्वेति तरिष्यति पृथिवी प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव श्रीभगवानुवाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थमनोगतान् सुखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृहा सर्वत्रानभिस्नेहस्ततत्प्राप्ये शुभाशुभम् यदा संवर
कायं कुर्मोङ्गानिव सर्वशः इंद्रियाणि निराकर्णे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः एततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ध्यायतो विषयान् पुंसः सङ्गस्तेषुपजायते क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् प्रसादे सर्वदुःखानां हानिरश्चोपजायते नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोनुविधीयते तस्माद्यस्य महाबाहो निगृहीतानि सर्वशः या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी पूर्यमानमतल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वा विहाय कामान्य सर्वान् पुमांश्चरति निष्प्रहा एषा ब्राह्मी स्थिति पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति इति श्रीमद्भगवद्गीतासु योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सर्वज्ञे मंथले महात्मा म्हातारीची कान वाचरा होऊनी लागला असे कान वाचर असे तो शिरसाळे याचे ज्या कोणी राहिला असे तयाशी टाकीला देना साही लाविजे तर उसळोनी पैरा पडे एखादा एक तयावर कोळे जाळी उळखवणी शिंपे टाकी लागी लावी तर लागे या सत्ताया निगती ज्ञानेश्वर बास्किया पुरी जती परशुराम बास्किया ऐशियाची सांगी जती हर पाव तोडीती दयाशी वना नाही पाटा नाही हरी शिरसाळा निगे दयाची लिंगे होती प्रतिमा होती
देवता निवास कान मात्र उभी लावले असती परमेश्वर कान वाचर फिरून आपले आते रचिते परमेश्वर कान मात्र फिरून आपले रचिते आपण कौनाही कान वाचर होवावे ना आपण कौनाही कान मात्र होवावे ना आपणे अशी कौनी कान वाचर लागून द्यावा आपणे अशी कौनी कान मात्र लागून द्यावा संत गोसावी देवावर मागायचा प्रति वाराणसी गमनी डोमे ग्रामी निरोपिला संत गोसावी देवावर मागायचा प्रति वाराणसी गमनी डोमे ग्रामी निरूपिला चंदनाचिया जवळिका आई बोरी टाकळी वेंकळी पाडळी वेदती चंदनाच्या जवळिका आई बोरी टाकळी पाडळी वेदती वर वेळून वेदे वर वेळून वेदे गातो अंतरसार नव्हे अंतरसार नव्हे तथा भितरी पोकळ असे भितरी पोकळ असे ऐसे परमेश्वर सन्निधानी ऐसे परमेश्वर सन्निधानी बहिर्यागी अंतर्यागी असती बहिर्यागी अंतर्यागी असती तामस असती राजस तामस असती विषयी कथाये असती विषयी कथाये असती दोन्ही एका ईश्वरी ते ईश्वरीची बोधदातृत्वाशी उपयोगासाठी वर हृदय शून्यातो नवते स्थानी अंतर्यागी बोरी स्थानी बहिर्यागी काकळी स्थानी राजस वेंकळे स्थानी तामस पाडळी स्थानी विषयी कथा पाडळी विषयी कथाई दृष्टांत गोसावी नाथोबा प्रती ग्रामी निरूपिला जार शैली वाळूक असे ते खाओची नये ऐसा ही मीठ मिरपुडी लावणी खायचे तोंडी खतची पाडी ऐसे व्यर्था प्रती बोलोची नये ऐसा ही बोली जत्र दोषेची उठी संत गोसावी देवाप्रती वासना भक्ती जनास निरोपिला वाळूक असे ते वर बरवे दिसे ओढवणी पाहिजे तो आत गाठी भरले असे ऐसा भक्ती जड साद्रव सप्रेमळ ऐसा दिसे सोनी पाहिजे तो अज्ञाने अन्यथा ज्ञाने भरला असे एवं विष्णुमयं जगत् जोंधळे परमेश्वर दृष्टांत गोसावी रामदेवा प्रती शेऊर प्रकरणी निरूपिला देहलुतेले वाळूक असे ते हाती घेऊची नाही ऐसाही घेईले तर दोन्ही हात किवियावरती तैसे कर्म जराशी आपणके जाऊची नाही ऐसाही दाखविले तरी दोषची घे असे त्या घरा न वचावे देशा गावाही न वचावे संत गोसावी देवाप्रती वासना भक्ती जनाप्रती निरूपिला कोवळे वाळूक असे ते निर्दोष सर्व उपयोगा जाये याचे तळी व होय सामारी व होय कुसंबीर होय दोनचे होय रेखा होय ऐसे वैसा कोमळ पुरुष सर्वाधिकार्या त्याचे केले भलते होय
करते होय धर्मी उपयोगा जाय परधर्मी उपयोगा जाय शास्त्रकारी तर शास्त्र निघे तो शास्त्रकार शास्त्र निघे वैराग्य करी तर वैराग्य होवे वैराग्य करी तर वैराग्य होवे ईश्वराचे म्हणते तयाशीची होवे परमेश्वराचे म्हणते तयाशीची होवे प्रेमाधिकार घडवी तर ना प्रेमाधिकार घडविती तर प्रेमाधिकार घडविती तर तयाशी तेही होवे तयाशी तेही होवे सर्वाधिकारी जो सर्वाधिकारी तयाशी परमेश्वर आपुले ज्ञान देती तयाशी परमेश्वर आपले ज्ञान देती गोमटे करीती सकाळी गोमटे करीती संत गोसावी महाराजा प्रति निरोपिला हा दृष्टांत गोसावी महाराजा प्रति निरूपिला ओवळे इंद्रावनासे ओवळे इंद्रावनासे ते तोडीचे तैतुके ते तोडीचे तैतुके जेठी निबर झाली या तोडीचे तर न तुटे साई तोडीचे तर मुलाशी वेली हाताशी तैसे उभय जरठ निरूपणाचे नि आक्रोशे करून भिक्षा करविजे अविद्येची उठी म्हातारपणी काही लागेल बेहाडा नीट वस्त्र घ्यावया होईल संत गोसावी पद्मनाभी देवा प्रती मोक्ष प्रकरणी निरूपिला एकाचा पायिक सन्निपातेला असे हो आपुल्या गोसावियाची मेळीची शिबिरे तयाचे उभकेले घी हिताची प्रवृत्ते मग म्हणे याचे कवनी राखो कागा याचे जो राखेल तयाशी एवढी सोन्याची सरी करीन सावध झाले यावर जर म्हणे जर अंधेरी हाणूनी मारूनी फेरी परमेश्वराचे जीव म्हणे देवताचे जीव म्हणे वर परमेश्वर तयाचे ओखटे निघून ज्ञान देती जर जरठ झाली यावर म्हणे जर ज्ञान झाले यावर म्हणे तर अंधेरीती दृष्टांत गोसावी जगोबावर एकी वासना भक्ती जना प्रति निरूपिला एक विषया असे पात्रा लागी देशोदेशी गावी हिंडे पात्र देखे ते तरणे परमेश्वर अर्था कारणे देशोदेशी गावी हिंडती अर्थ भेटे तयाशी देती संत गोसावी महाराजा प्रति निरूपिला एक माता असे लेकुरवाते निजवून कांडू जाई का दळू जाय मुटका पानाये वरते जाणे आणते जाणे ते भुकेले असेल मग येऊन तयाशी स्तनपान दे परमेश्वर आणि के देशी राज्य आन अर्थ आणि के देशी दयाची आरती जाणून आपण पूर्वीती का कवना एका करवी पूर्वीती संत गोसावी पुरी चांगदेव भट्टा खडकांबूळ खेळ प्रसंगी संत गोसावी चांगदेव भट्टा खडकांबूळ खेळ प्रसंगी निरूपिला एक माता असे लेकुरवा
देवाशी भूक नाही देवाशी भूक नाही मान्य पडली अशी मान्य पडली अशी म्हणून ते हिरड्या बिहाडियाचा गुळळा दे मग तयाशी भूक लागे मग तयासी भूक लागे वांगे पिते मग स्तनपान दे परमेश्वर जीवास आरती उपजोनी ज्ञान देती परमेश्वरास आरती उपजोनी ज्ञान देती संत गोसावी महाराज साप्रती संत गोसावी महाराज साप्रती पैठणी हस्तिभंगा उपरी निरुपिला हस्तिभंगा उपरी निरुपिला गावा खाती अवघे मिळूनी गावाखाती अवघे मिळूनी एकी वासना कृती घाली अवघे गावीचे भांडी सूर्या निश्रिती खाली सूर्याची एका धिया एकाची सांडी चौडी सुरी पडली अशी एकाची सांडी सुरी पडली असे घेऊन ये म्हणे हे श्री रायासी देया हे श्री रायासी देया लावणी देया हे लावून द्या तो हाती घे तो हाती घे ऐशी पाहे ऐशी पाहे ऐशी पाहे ऐशी पाहे म्हणे हे श्री रायासी योग्य म्हणे हे श्री रायासी योग्य मग तो म्हणे मग तो म्हणे हे अवघी खतेनी खाल्ली असे हे अवघी खतेनी खाल्ली असे आगी आत घाली देत जळूनी जाईल हिचे दाम चारी घेया याचे दाम चारी घ्या आम्ही इचे इळे खिळे करीन आम्ही इचे इळे खिळे करीन दाम चारी घे दाम चारी घे घेऊनी घेऊनी जाई जाई ताट वेगळे करी तो ताट वेगळे करी तू वेगळा करी परतू वेगळा करी ताट ताटात घाली ताट ताटात घाली तू परजात घाली परतू परजात घाली ऐशी विसंडोली सांडी ऐशी विटंडोली सांडी वेळवरी म्हणीये करी तो वेळवरी म्हणीये करी दृष्टी तयाची वराशी दृष्टी तयाची वराशी आगी आत घाली आगी आत घाली येणे करून एक खते झाली येणे करून एक खते झाली गावी पिटी उजरी गावी पिटी उजरी येणे करून एक खते झाली येणे करून एक खते झाली सहाने लावी सहाने लावी येणे करून एक खते झाली येणे करून एक खते झाली सहाने लावी सहाने लावी येणे करून एक खते झाली येणे करून एक खते झाली तूप सहाने लावी तूप सहाने लावी येणे करून एक खते झाली येणे करून एक खते झाली आपले परीक्षा एक परजू आहे मग आपले एक परजू आहे वासना तोची परजू आहे एक वासना परजू आहे श्री रायाची भेट करी श्री रायाची भेट करी राव तयाची जाये कसाये दे मग रावयाची जाय कसाय मग तो राव बैसला असे मग तो राव बसला असे देवी पुढा ठेवी देवी पुढा ठेवी चाले ते वेळी हाती धरी चाले देवी हाती धरी देवी ते वेळी मांडीवर ठेवी देवी देवी मांडीवर ठेवी निजे ते वेळी आडवांगी घाली निजे देवी आडवांगी घाली ऐसा केवळाही विसरेना ऐसा केवळाही विसरेना परमेश्वर जीवास बोध दातृत्व देऊनी सारी ज्ञानी निर्वाळूनी तैसे परमेश्वर जीवास तैसे परमेश्वर जीवास बोध दातृत्व देऊनी बोध दातृत्व देऊनी सारी ज्ञानी निर्वाळूनी सारी ज्ञानी निर्वाळूनी प्राप्ती करून प्राप्ती करून संपी मिळविती ईश्वर संपी मिळविती आदी स्थानी परमेश्वर आदी स्थानी परमेश्वर गावस्थानी कर्मभूमी गावस्थानी कर्मभूमी येणे आलेले ते स्थानी देहाभिमानी आणि येणे स्थानी कर्मभूमी देवता सुरी स्थानी अधिकारी जीव सुरी स्थानी अधिकारी जीव रामस्थानी देवते आनंद देती रामस्थानी देवते आनंद देती वंदने संबले स्थानी कर्मराठी आतुनी काढुनी दैवराठी आत घालीती विसंबने स्थानी कर्मराठी आतुनी काढुनी दैवराठी आत घालीती जैसे भट्ट आगी आत घाली ते स्थानी बोधदातृत्व गावी पिठी उजरे ती स्थानी भावविती पविती यावरी एक करणे नासिती सहाने स्थानी अप्रोक्ष देश कर्मे
करती परस्थानी परस्थानी चर्मदेह रायस्थानी परमेश्वर स्वरूपाची राजस्थानी परमेश्वर स्वरूपाची प्राप्ती करती प्राप्ती करती करती हे बास पक्ष हे बास पक्ष खाद्यस्थानी वैदृष्टावतार खाद्यस्थानी वैदृष्टावतार राजस्थानी परदृष्टावतार राजस्थानी परदृष्टावतार देवी नाव श्री प्रभूच्या ठाई सकळ अवतार योग्य करून लाविती अथवा विजय करावयाची प्रवृत्ती तर अवताराने रोविती बसावो तो अधिकरणी लावे मोक्ष देती का प्रेम देती मोक्ष देती का प्रेम देती अधिकरणी तर अगाध स्वरूपी अवताराचा तो साथी संबंधी स्थानी सुखा वेगळा केवळा तैसे निमित्त विधीचा पिता दिला आक्षेपाचा घाई घडीला चतुर्विधा दुःखाची सहाने लावूनी प्रेमाशी पात्र केला अनंत गोसावी भक्ताप्रती खडकुली निरूपिला एक दुधाचे गुण विशेष अनुमोदित होते अंक मार्गी अच्छी रही आता नमो श्री गुरुदेव दत्ता सानुनी दैवत भक्ती झाला मासा आहारी मदपीत आला कदाही नच देव धर्मा मंत्राचे मंत्रा पूजतो भूताला त्याने मागे परी शांती नाही पशवा समाने नरदेही आला भोस्तनी गोचिड तोंड खोवी गोडी क्षीराची न कळेच त्याला बांधूनिया मरकटू अंगळ्याला टाकी रुची नाही त्याला आणूनिया रास गुणानियला जाणून लोळे धरणी धवीला घालूनिया पैनळी स्वान पुच्छे काढून पाहात वक्र त्याला याला वाय पिंजऱ्याची जाणून देता पिये विष्णू त्याला महाराजचे गोकळ पोचियला तेच भोगी नच लाज त्याला पादा पैच्या भुजंगा विशेष दुग्धे पैतो न झाला आशान तो पै उदकांत महा तो कोडिता अंतरी ना भिजेला तो कोळसा धुवनिया दुधाने काळाची राहे नच शुभ्र त्याला तो कोस केला घर युक्ती बांधी कोंडून त्याचा मग मृत्यू झाला चंदन वृक्ष वेधी तैसाची तो
अंतरी शून्य झाला उपदेश कैसा अशिया मुळाला दृष्टांत ऐसे वदता शताब्दी कळेही पडले भवाब्दी दुःखार्णवी तो मुकला सुखाला उपदेश कैसा अशिया मुळाला नाना परित्याय मगांजिताती असंत दुःखे भोकाळ जाती 84 लक्षे कुण योनित्याला उपदेश कैसा अशिया मुळाला भोगीत नरका युग काळ जाती विश्रांती नाही शनी विसराती या कुंभी पाके आवळीला उपदेश कैसा अशिया मुळाला भोगीत नरका वृत्तांत गेही कृतांत गेहे किती एक बंदी कित्येक पहा पडले नवेंदी कित्येक येते पुरती महिला उपदेश कैसा अशिया मुळाला कित्येक पैजी वजडत विपाहा भोगीत नरका विसराती दुःखाशी नाही परिपार त्याला उपदेश कैसा अशिया मुळाला भोगीत एको सुख स्वर्ग लोकी देऊने सर्या मृत्युलोकी जन्मो निमोहे भवभाव योग भवभोवऱ्याला उपदेश कैसा अशिया मुळाला दृष्टांत ऐसे बदता मुळाचे दुर्गत नाही दुखया भवाचे नाना मताने समळी बुढाला उपदेश कैसा अशिया मुळाला याला दिवासत गुरु पाय सेवी जोईश भक्ती श्रुतिवेद गावी ज्ञानासी बोधे भवसार लोका नाही भवाचा मगविघ्न धोका अज्ञान नासोनी सुज्ञान रावी जो देव धर्मा भजनास लावी सद्भक्ती विनान गती जीवासी वेदांती श्रीदत्त स्मरे जिनासी पूर्वेर भाग्ये कवी राघवाचे संगीती आहे परमाधिकाचे बोधोनी तेने उपदेश केला संसार धोका समळी हरीला श्री पंचविशी संपूर्ण अर्पणमस्तु मनोसावित्रे साविषी विजय केले भाग्यशाली नातवांचे कवना प्रिय केले योगे दीक्षा करणी आले सर्वज्ञ मंतरे आवाज पटला तेलाचे गोपाळ क्लासी ऐसे कोणी म्हणते नाही मग ते कोणी गोसावी विजय केले मार्गी बैसला होता आनंदोनी मानता मार्गी बैसला ऐसे जाना सर्वज्ञ मंडले गुणवादनी गुणवान देववाकी पात्र कैसे मानुषे देवकी राहिले हे पापिलो कोणी कांतीय कसे जिजीने कांतीय करी ते कोणी कसे पूर्वे तरी याते देखती